आर्या गोल्ड कंपनीला मनसे दणका। अंधेरी येथील मरोळच्या आर्या गोल्ड कंपनीला राज पार्टे यांचा मनसे दणका। महाराष्ट्रीयन असा ठळक उल्लेख करत मॅनेजरच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती। मनसे नेते राज पार्टे यांनी आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाची भेट घेऊन त्याला खडसावले। बंटी रुपरेना असे या अमराठी मालकाचे नाव आहे। नो महाराष्ट्रीयन असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफीनामा जाहीर केला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून त्याने ही माफी मागितली आहे। मी बंटी रुपरेना आर्या गोल्ड कंपनीचा मालक आपल्या सर्वांची माफी मागतो असे त्याने म्हटले। आर्या गोल्ड कंपनीकडून मॅनेजर पदासाठी देण्यात आलेली जाहिरात शिकाऊ मुलीने पोर्टलवर अपलोड केली। यावेळी तिच्याकडून चुकून नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख केला गेला। यामध्ये आम्ही लगेच सुधारणा केली आणि तो शब्द लगेच हटवण्यात आल्याचे मालक बंटी रुपरेनाने म्हटले। यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। झालेल्या प्रकाराबाबत मी मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची माफी मागतो असे बंटी रुपरेनाने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे। मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, मराठी अस्मितेला डाग लावला तर राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही असे मनसे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सांगितले। महामुंबईसह सीताराम कळंबे, अंधेरी। आता आहे तुम्ही बोलता ह्या कंपनीचा मालक मी आहे। तुम्हाला एक तर 40 वर्षात मराठी येत नाही म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रावर आणि या महाराष्ट्राच्या भाषेवरती या मातीवरती तुमचं प्रेमच नाहीये। तुम्ही फक्त इथं पैसे कमवायला मग का लिहिलं ते? का लिहिलं? आमच्याकडे नोकरी अवेलेबल आहे एवढ्या माफी मागते मेरा 70% कंपनीचं नाव सांग। मी ह्या कंपनीची ऍड दिली आणि माझ्याकडनं चुकी झाली, माफी माग। होय तुम्ही मराठी आहात ना? हा मग किती ऍड कधी टाकली? ऍड कधी टाकली सांगा मला, ऍड कधी टाकली? हे संजय भाऊ संध्याकाळी टाकली। आता किती तास झाले? सकाळी आज लेट आली आणि याच्यावरच मोठी कॉल येऊन गेली। हा मग तर त्यांनी आम्हाला सांगितलं टाकताना की कोणी टाकली कोणी? नवीन एक मग त्याला बोलवा, त्याला बोलवा। दिवस झाले तिला येऊन। मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही महिला आहात, मराठी आहात, तुम्ही नका मध्ये पडू। मालकाशी आम्ही बोलतोय। दर वेळेला हेच होतं, तुम्ही लोक उभल्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना उभे करता। हे बघा आमच्याकडे पण मॅनेजर मराठी आहेत, आमच्याकडे HR मराठी आहे। माफी मागायची, आता